आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम खरंच राजीनामा देऊ नका प्लीज. कारण ते नक्षलवादी दगाबाज आहेत आणि कशावरून तुम्ही राजीनामा दिल्यावर ते धनंजय सरांना सोडतीलच. आपण त्यांच्या शब्दावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. जर खरी असतील ना तर स्वतःवरचा विश्वास पाठ ठेवू देऊन की हे युद्ध किती अवघड वाटत असलं तरी तो अजिबात माघार घेणार नाही. लढशील आणि विजयी होती. स्वरूप त्या बघ कलेक्टर बाई असं शिकून मोठं झालं लई मान मिळतोय. तू बी मोठी होऊन अशीच कलेक्टर हो. कलेक्टर बनण्यासाठी जे काही गुण लागतात ते सगळे तुझ्यात. तू कलेक्टर झाले तर तुला बघायचंय. हा काय घोळ घातला शेवटच्या क्षणी. मिस सुंदरी मोहिते सही करा. सुंदरी खूप मोठी चूक करतेस तू. भयंकर मोठी चूक करतेस. ह्याची शिक्षा तुला मिळणार. सुंदरी मोहिते तुम्ही साइन करा. तुला ठाऊक आहे मी शब्दाचा किती पक्का आहे. राजीनामा दिलास तर धनंजय तुझ्या पुढ्यात असेल. विश्वास नाही बसत ना तुला. म्हटलं होतं तुला मी राजीनामा दे धनंजय तुझ्या पुढ्यात असेल. कुठं वाटतंय तुला. विश्वास नाही बसत आहे. न्यूज लाव. पण मी न्यूज लाव. आपा टीव्ही चालू करा. डीसीपी धनंजय कुठे आहेत हे आपल्याला कळलं आहे. चला थेट तिथेच जाऊया आपण. हे लोकेशन ओळखीचं आहे. मॅडम लवकर चला पटकन. बाहेर ते काय आहे बाहेर. सर तुम्हीच बघा. चल. किडनॅपरने डीसीपी धनंजय यांना कलेक्टर सुंदरी मोहिते यांच्या ऑफिस बाहेरील रस्त्यावर आणलेला आहे. आपण लाईव्ह बघू शकता. सगळे श्वास रोखून पाहत आहेत. कोणतीही ऍक्शन घेणं हे प्रशासनासाठी अवघड आहे.
कलेक्टर भाई, पुढे यायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर उडून टाकी ना. चल बागे, जा टीव्हीवर बघ, चाल. पुन्हा धनंजयला वाचवायला जाऊ नका, कारण आता झालेला स्फोट धनंजयच्या पुढ्यात झालाय. पुढच्या वेळी धनंजयचाच होईल, कारण आता त्याच्या अंगाला जिवंत बॉम्ब लपेटू नये आणि त्याचा रिमोट आमच्याकडे. आणि आता फक्त 30 सेकंद बाकी आहेत राजीनाम्यासाठी आणि धनंजयचा बॉम्ब फुटण्यासाठी. त्यामुळे राजीनामा दिला जावा आणि लगेच ऍक्सेप्टही व्हावा. Your time start now. मॅडम, आपल्याकडे वेळ कमी आहे, लवकर साईन करा. आता कशाची वाट बघताय? करा साईन. तुझं खरी असतील ना, स्वतःवरचा विश्वास विजयी वाट ठेवू देऊ नको. हे युद्ध कितीही अवघड वाटत असलं तरी तू अजिबात माघार घेणार नाही. धनंजयवर खरं प्रेम आहे ना, कलेक्टर मग तू राजीनामा का देत नाहीयेस? हे बघा, मागणी क्रमांक 3 प्रमाणे कलेक्टर सुंदरी मोहिते यांनी राजीनामा दिलेला आहे आणि शासनाने तो स्वीकारलेला आहे. ब्रेकिंग न्यूज. डीसीपी धनंजय यांचा जीव वाचवण्यासाठी कलेक्टर सुंदरी मोहिते यांनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे. सुंदरीने राजीनामा दिला. देवा, तुझे लाख लाख आभार. सुंदरी, तू धनंजयला वाचवलंस, तूच वाचवलंस. सुंदरी, धनंजय, सुंदरी ऐक माझं. सुंदरी जाऊ नको. सुंदरी प्लीज. नाही, मला जाऊ दे. मॅम, बॉम्ब सुरू आहे. मला सोडा प्लीज. जाऊ दे मला.
अरे कोणीतरी सांगितलं सुंदरी मागे. मॅडम थांबा. सुंदरी मॅडम. मॅडम, ताज्या घडामोडीनुसार सुंदरी मोहिते यांनी राजीनामा देऊ नये. डीसीपी धनंजय यांच्या अंगावर लावलेला बॉम्ब हा बंद झाला नाहीये. सुंदरी ऐक माझं. सुंदरी मागे हो. मॅडम थांबा. धनंजय तुम्ही ठीक आहात ना? धनंजय सोडवा पटकन. मागे डोळे उघडे धनंजय, प्लीज डोळे उघडे धनंजय. धनंजय देसाई यांची सुखरूप सुटका झालेली आहे. सुखरूप आहेत ते. तेव्हा रक्षण कर रे पोरं, रक्षण कर. डॉक्टर म्हणाले काही तासात शुद्ध येईल धनंजय. म्हणाले की गुंडांनी खूप टॉर्चर केलं त्यांना. धनंजयने सगळं कसं सहन केलं देव जाण. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आता पूर्णपणे ठीक आहे. हो, माझे बाबा फायटर आहेत ना. हो ना सुंदरी आई. सुंदरी, सुंदरी, मी अपराधी आहे तुझी, मला माफ कर. असं काय करताय तुम्ही? नाही सुंदरी, मी खरंच तुझी माफी मागायला हवी. अगं गेले काही दिवस मी तुला किती वाईट साईट बोलले, स्वार्थी म्हणाले, पण तू मात्र धनंजयच्या अंगावर लावलेला बॉम्ब जिवंत आहे हे माहीत असून सुद्धा क्षणार्धात त्याचा जीव वाचवायला धावलीस. कदाचित तो बॉम्ब फुटला असता तर त्यात तुलाही जीव गमवावा लागला असता हे माहीत असून सुद्धा. आणि मी मात्र गेले काही दिवस तू राजीनामा देत नाहीयेस म्हणून तुला दूषण देत राहिले.
धनंजयवर तुझं खरं प्रेम नाहीये असं सारखं म्हणत राहिले, पण तू तुझं प्रेम तुझ्या वागणुकीनं सिद्ध केलं सुंदरी. म्हणूनच मी तुझी माफी मागायला हवी. मी जे काही वागले त्याबद्दल मला माफ कर. आई प्लीज तुम्ही असं नका बोलू. हे बघा, आपण सगळेच खूप घाबरलो होतो, खूपच टेन्स्ड होतो, म्हणून मनात येईल ते वागत होतो, मनात येईल ते बोलत होतो. आपल्याला फक्त धनंजयने वाचवायचं होतं, बाकी काही नाही. आणि मी हे सगळं उपकार म्हणून नाही केलेलं, माझा धनंजयवरती जीव आहे म्हणून केलं. खरंय ग, तुमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. सुंदरी, मग तुम्ही लग्न करा ना. हा, काहीच मार्ग नाहीये का ग? आपण सगळे मिळून हवं तर सावीची समजूत काढू, पण तो आता हक्कानं आमच्या घरात ये. आरवची आई म्हणून, धनंजयची बायको म्हणून ये. आई, तुमच्या लक्षात येते का? आता माझ्याकडे जॉब नाहीये, आहेत त्या फक्त जबाबदाऱ्या, आणि आता मला त्या पार पाडाव्या लागणार आहेत. मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, पुन्हा माझ्या पायावरती उभं राहावं लागणार आहे. त्यामुळे प्लीज हे असं काही होणार नाहीये. तुम्ही प्लीज असा विचार नका करू. सुंदरी आई, हे बघा, धनंजय आणि माझं एकत्र येणं हे एक स्वप्नच आहे, आणि ते स्वप्नच राहणार. आणि मला माहिती ते पूर्ण होणार नाही. आमच्या दोघांच्या मार्गामध्ये खूप अडथळे. मला फक्त याच गोष्टीचं समाधान आहे की हे स्वप्न माझ्या आयुष्यात आलं. सुंदरी, अगं काय बोलतेस तू? आणि हे स्वप्नच राहणारी ही गोष्ट तुम्ही देखील स्वीकारावी अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्ही धनंजयना मुलगी बघणार. मला असं वाटतं की आता तो निर्णय घ्यायला हरकत नाही. नाही सुंदरी, हे बा, आम्हाला दुसरी कोणतीही मुलगी नकोय. आम्हाला तूच हवी आहेस धनंजयची बायको म्हणून. पचणारं नसलं ना तरी हेच सत्य. तुम्ही प्लीज धनंजयना समजवा. त्यांना हे सांगा की इथून पुढे आमचे मार्ग वेगळे. सुंदरी आई, खूप खूप थँक्यू. तुझ्यामुळे बाबा परत आले घरी. तू पण राहणार ना इथे आता? नाही बाळा, मला जावं लागेल. पण तू शाने बाळ आहेस की नाही? पण आता सगळी जबाबदारी तुझी आहे. तुला सगळ्यांची काळजी घ्यायची, स्वतःचा अभ्यास करायचा, कोणाला त्रास नाही द्यायचा, आणि स्वतःची काळजी घ्यायची. करशील ना मी जे सांगते ते? मग मला प्रॉमिस दे, मी तुझ्या बाबांना आणलंय की नाही घरी? मी जे काही सांगितलंय ते करशील? प्रॉमिस. शहाणं बाळ माझं ते. काळजी घ्या. येते मी. तरी आजी, सुंदरी आई अशीच निघून का गेली? बोला आदित्य, कसं काय येणं केलंस? मई, कसं काय येणं केलं? काय मई, कॉंग्रॅच्युलेट करायला आलोय. फायनली जाऊन सुंदरीने राजीनामा दिला एकदाचा. तिकडे तो धनंजय मोडून पडलाय, इकडे सुंदरीने राजीनामा दिला. संपलं. दोघं असे मस्त कोंडीत सापडलेत ना, काय सांगू. माई कॉंग्रॅच्युलेशन. आणि खरं सांगतो माई, हे तुम्ही होतात म्हणून, बाकी कोणाला जमलंच नसतं. तर एवढे शत्रू आहेत सुंदरीचे याच शहरात, पण कोणालाही जमलं नसतं. हे तुम्ही होतात म्हणून झालं. आणि हो, सगळ्यात महत्वाची शत्रू सुंदरीची साहेब. साहेब कोण? नाही, एक मिनिट. नाव ऐकून तुम्हाला वाटेल एखादा पुरुष आहे, पण नाही, बाईच होती ती. फारच क्रूर, डेंजरस आणि उतावीळ.
ही सगळी गडबड तिच्यामुळे झाली शेवटी. ती कशी काय? तुम्हाला सांगतो माई, मला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचंच नव्हतं. मी माझ्या अनुसोबत सुखाने जगत होतो. मी तर हे शहर सोडूनच जाणार होतो. पण सुंदरी आणि साहेबांमध्ये भांडणं झाली. त्यानंतर काय माहित कुठून साहेबाला माझ्या आणि सुंदरीच्या पास्ट बद्दल कळलं आणि तिला तर सूड उगवायचाच होता सुंदरीवर. तिने अनुला किडनॅप केला आणि माझ्यावर प्रेशर टाकलं की जाऊन सुंदरीचं आयुष्य सडव, खराब कर. सुंदरी आणि धनंजयचं लग्न मोडून काढ. मी काय करणार होतो माई? माझी अनु तिकडे तिच्या अंडर होती. तिने किडनॅप केलं होतं. तिच्या जीवाला धोका होता. ती जे सांगत होती मला करणं भाग होतं. मी सुंदरी आणि धनंजयचं लग्न मोडून काढलं. पण सुंदरीने पण सोडलं नाही साहेबाला. तिला अटक केली आणि तुरुंगात टाकलं.